सरोजच्या लोकांना मी आधीच सांगतो, आज माझे जरा सकाळपासून माझे बरेच कार्यक्रम झाले आणि मला जरा मळमळायला लागलं, माझी तब्येत एकदम नरमली. परंतु लहान बहिणीच्या कार्यक्रमाच्या करता मी इथं आलोय. माझ्या मंत्रिमंडळातील सहकारी नरहरी झिरवाळ, जिला आपण दुसऱ्यांदा आमच्या आग्रहाखातर निवडून दिलं, ते आमची धाकटी बहीण सरोज आहेर, देवीदास पिंगळे, विष्णुकांत मैसडोणे, अर्जुन टिळे, रवींद्र पगार, प्रेरणाताई बलकवडे, निवृत्ती महाराज आरंगाळे, विलास दुर्जड, तानाजी करंजकर, सोमनाथ बोराडे, राजाराम दनवडे, बाळासाहेब मस्के, यशवंत डिकले, रतन जाधव, प्रताप करंजकर, विक्रम कोठळे, साहेबराव पेकळे, रमेश कांडड, सर्व शासनाचा अधिकारी वर्ग, माझ्या भगूर परिसरातील जमलेले सर्व प्रतिष्ठित नागरिक, माझ्या महायुतीचे उपस्थित असणारे घटक पक्षाचे सर्व सन्माननीय पदाधिकारी, भाजप असेल, राष्ट्रवादी असेल, आमचे सगळेच सहकारी, जमलेल्या बंधू भगिनींनो, माझ्या तरुण मित्रांनो, खरं तर आज एका ऐतिहासिक अशा भगूर शहराचा आजचा हा दिवस असा आनंदाचा दिवस आहे, ऐतिहासिक असा दिवस आहे. कारण सरोजच्या प्रयत्नामुळं आम्ही महायुतीच्या सरकारच्या वतीनं नगरोत्थान महाअभियानांतर्गत 24 कोटी रुपयाच्या खर्चाची महत्वाची पाणी पुरवठा योजनेचं भूमिपूजन तुमच्या सगळ्यांच्या साक्षीनं झालं असं सुरुवातीला जाहीर करतो. भगूर हे ऐतिहासिक दृष्ट्या अतिशय महत्वाचं शहर, वीर सावरकरांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही भूमी, येथील नगर परिषदेचा देखील मोठा इतिहास महाराष्ट्राला माहिती आहे. स्वातंत्र्यपूर्व काळापासून म्हणजे 1925 पासून इथं नगर परिषद अस्तित्वात आहे आणि नेमकं ही नगर परिषद आता शताब्दी वर्षात पदार्पण करते. प्रथम आपल्या सर्वांचं मी अभिनंदन देखील करतो आणि तुम्हाला मनापासून शुभेच्छा देखील देतो. 100 वर्ष झाल्याबद्दल मला काही अर्थसंकल्पामध्ये डिक्ले त्याची नोंद करून घे, काही मदत करता आली तर मी जरूर बजेटमध्ये त्या ठिकाणी करीन. पाणी हा जीवनाचा मूलाधार आहे. दर्जेदार शुद्ध पाणी प्रत्येकाला मिळणं हा नागरिकांचा हक्क आहे. आणि मगाशी माझी जरी तब्येत नरम असली तरी मी प्रेरणाचं पण भाषण बारकाईनं ऐकत होतो, सरोजचं पण भाषण ऐकत होतो. दोघींनी काही काही मागण्या केलेल्या आहेत. मी दोघी आमच्या भगिनींच्या मागण्यामध्ये जातीनं लक्ष घालीन अशा प्रकारचा शब्द अर्थमंत्री या नात्याने तुम्हाला सगळ्यांना देतो. महाराष्ट्राला माहिती आहे मी शब्दाचा पक्का आहे आणि तुम्ही तुमची जबाबदारी पार पाडली. यंदा महायुती 237 जागा महाराष्ट्रामध्ये निवडून आणल्यात आणि मी सरोजला दुसऱ्यांदा तिकीट दिल्यानंतर तुम्हाला सगळ्यांना आव्हान केलेलं होतं की पुन्हा महायुतीचं सरकार आणण्याच्या करता तुम्ही सरोजला निवडून द्या. मला नाशिककरांचे विशेष आभार मानायचे. जसं पुणे जिल्ह्याने जास्तीत जास्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला आमदार निवडून दिले, तसं 2 नंबरचा नंबर हा नाशिक जिल्ह्याचा लागतो. 7 आमदार आणि जवळपास सगळेच महायुतीचे आमदार जवळपास हे या शहरांनी ह्या जिल्ह्यांनी दिलेले. त्याच्यामुळं देवेंद्र फडणवीस साहेब असतील, त्याच्यामध्ये एकनाथराव शिंदे साहेब असतील, अजित पवार असतील, ह्यांची सगळ्यांची जबाबदारी, माणिकराव कोकाटे असतील, नरहरी झिरवाळ असतील, दादाजी भुसे असतील, भुजबळ साहेब असतील, सगळ्यांचीच आमची जबाबदारी वाढलेली आहे. आणि त्याच्यामुळं हे जे एक महत्त्वाचं काम बरेच वर्षापासून प्रलंबित होतं ते निव्वळ सरोजच्या पाठपुराव्यामुळं हे त्या ठिकाणी मार्गी लागलेलं आहे. त्यामध्ये नगरपरिषद, लोकप्रतिनिधी, प्रशासनाने एकत्र येऊन
ह्या समस्येवर कायमचा तोडगा काढण्याचा निर्धार केला होता आणि आज आपण त्या संकल्पपूर्तीच्या दिशेने एक महत्त्वाचं पाऊल टाकतोय। बगूर शहराच्या विकासासाठी शहराची लोकसंख्या वाढतीये, पाण्याची वाढती मागणी लक्षात घेऊन नवीन पाणीपुरवठा योजना कार्यान्वित करणं ही काळाची गरज होती। तसंच सरोजनी सांगितलं तसं देवळाली नाशिक विधानसभा मतदारसंघाच्या कार्यतत्पर आमदार या नात्याने गेल्या 4 वर्षापासून त्यांनी जो सातत्याने पाठपुरावा केला आहे, महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान अभियानांतर्गत बगूर शहर पाणीपुरवठा योजनेला प्रशासकीय मान्यता मिळाली होती आणि आज या योजनेचं भूमिपूजन करत असताना मला आनंद होतोय। खरं आम्ही महायुतीमध्ये काम करतोय, सगळ्या घटक पक्षाच्या नेत्यांनी एकमेकाला आधार दिला पाहिजे, एकमेकाला सहकार्य केलं पाहिजे। दुटप्पी भूमिका घेऊन लोकांच्या प्रश्नांमध्ये अडचणी निर्माण करून ह्याच्यातनं काही साध्य सरोजच्या ताईंच्या या सातत्याने जो पाठपुरावा केला त्या पाठपुराव्याला यश येऊन आम्ही 24,37,00,000 रुपये रकमेची आम्ही ही योजना सुरू करतोय। मी एवढंच तुम्हाला सांगतो की ह्या योजनेला मी कुठल्याही परिस्थितीत निधी कमी पडू देणार नाही। ही योजना गतीनं कशी पूर्ण करता येईल, जसं मागं इथल्या रोडला पैसे दिले त्याच्यातनं सरोजनी चांगलं रोड करून घेतला, बाकीच्या पण अनेक गोष्टी आहेत त्या पण मी करून देईल, त्याबद्दल आपण काही काळजी करू नका। मी सगळ्या गोष्टीचा उल्लेख करत नाही, परंतु तुमच्या लोकप्रिय आमदार या नात्याने सरोज अहिरे आणि त्याच्या आधी तुमची सून या नात्याने आमचीच मुलगी प्रेरणा पुण्याची ही या गावची सून आहे आणि त्याच्यामुळं तिनं पण केलेल्या मागण्या आणि बाकीच्या पण सहकाऱ्यांनी मला वेगवेगळ्या प्रकारची निवेदन दिलेली आहेत। त्या सर्वांच्या निवेदनामध्ये मी जातीनं लक्ष घालील। खरं वेळ बराच झालेला आहे। आज 2 न्यायालयाचे कार्यक्रम होते, सकाळी पुण्याचा कार्यक्रम होता, त्याच्यामुळे यायला उशीर लागला। महिलांना बराच वेळ तिष्ठत बसावं लागलं। लाडक्या बहिणींनी हे सरकार आणण्याच्याकरता खूप महत्त्वाची जबाबदारी पार पाडलेली आहे, मी आयुष्यात विसरू शकत नाही। मी इथं येताना 2च दिवसापूर्वी 3,500 कोटी रुपयाच्या चेकवर सही केली आणि 29 तारखेच्या आत, फेब्रुवारी महिना संपायच्या आत माझ्या लाडक्या बहिणींच्या अकाउंटला त्यांचे पैसे त्या ठिकाणी जातील अशा प्रकारची खबरदारी देखील घेतलेली आहे। कुठल्याही परिस्थितीमध्ये तुमची ही योजना मी बंद पडू देणार नाही। मुख्यमंत्र्यांनी सांगितलं, एकनाथरावांनी सांगितलं, मी पण सांगतो, आम्ही जरी वेगवेगळ्या बातम्या पेपरला येत असल्या, वेगवेगळ्या प्रकारचे चर्चा होत असल्या, तरी देखील आमच्या लाडक्या बहिणींनी खूप चांगल्या पद्धतीनं आम्हाला साथ दिलेली आहे आणि त्याच्यामुळं त्यांना कसं पुढं ह्या योजना सातत्याने चालू राहील अशा प्रकारचा प्रयत्न ह्या महायुती सरकारचा राहील, आमचा सगळ्या लोकप्रतिनिधींचा राहील, हा पण विश्वास मी आपल्या सर्वांना ह्या निमित्तानं देतो। जास्त बोलत नाही, मला फार तसं बघितलं तर त्रास होतो। मी आत्ता 2 गोळ्या घेतल्या, परंतु तरी मला काही त्रास माझा कमी होईना। बगूर हे शहर हे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची जन्मभूमी असल्यामुळं या ठिकाणी स्वातंत्र्यवीर सावरकर यांचं आंतरराष्ट्रीय दर्जाचं स्मारक व्हावं आणि त्यामधून स्वातंत्र्यवीर सावरकरांचं प्रेरणादायी देशकार्य जगासमोर यावं, यासाठी देखील आमदार सरोजताई सातत्याने प्रयत्न ती करतीये। त्यांच्याच माध्यमातून शासनाने दखल घेऊन स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या थीम पार्क करता शिखर समितीच्या बैठकीमध्ये 40 कोटी रुपयाच्या विकास आराखड्याला मंजुरी दिलेली आहे। त्यामध्ये प्रथम टप्प्यातील कामाकरता
16 कोटी रुपये मंजूर करण्यात आलेले. एक महिला आमदार म्हणून सरोज आहेर यांचा मतदारसंघातील कामाविषयीचा असणारा पाठपुरावा विशेष उल्लेखनीय आहे. हे पण आपण सगळ्यांनी लक्षामध्ये घेतलं पाहिजे. इतर खूप काही बाबी सांगण्यासारख्या आहेत, पण मी पुन्हा तुम्हाला सांगतो की आपण काळजी करू नका. तुम्ही 5 वर्षाच्या करता सरोजला निवडून देण्याची जबाबदारी पार पाडली. आता 5 वर्षाच्या करता महायुतीचा एक घटक म्हणून माझी जबाबदारी 5 वर्ष ह्या विधानसभा मतदारसंघामध्ये कुठल्याही विकास कामाला निधी पडून न देण्याची आहे आणि ती जबाबदारी मी 100% पार पाडीन अशा प्रकारची पुन्हा तुम्हाला खात्री या निमित्तानं देतो. ह्या शहराचा विकास शाश्वत आणि नियोजनपणे होणं आवश्यक आहे. त्यासाठी या शहराच्या नियोजनकरता नवीन संसाधनाची उपलब्धता आणि शहरातील भविष्याची वाढ, शहरातील नागरिकांचं दीर्घकालीन कल्याण आणि शहरातील पायाभूत सुविधांचा विकास या गोष्टीचा विचार करणं अत्यंत आवश्यक आहे. तरच शहराचा खऱ्या अर्थाने विकास होऊ शकेल. त्यामुळं प्रत्येक राज्यकर्त्यांनी, महायुतीच्या प्रत्येक घटकांनी, अधिकाऱ्यांनी या गोष्टीकडं गांभीर्याने लक्ष द्यावं. इथं नगरपालिकेच्या चीफ ऑफिसर पण आहे, ते पण त्या गोष्टीची नोंद घेतील. आपण आज जी कामं करत आहोत त्याचा लाभ येणाऱ्या पिढ्यांना होणार आहे. भगूर पाणी पुरवठा योजनेमुळं पाणी पुरवठा सुरू झाल्यानंतर भगूरच्या विकासाला नवी चालना मिळेल याबद्दल माझ्या मनामध्ये तीळमात्र शंका नाही. पुढं 2 वर्षांनी कुंभमेळा आहे 2027ला 2027ला सर 2027च्या कुंभमेळ्यामध्ये स्वतः देवेंद्र फडणवीस, एकनाथराव शिंदे, मी सगळ्यांनी लक्ष घातलेलं आहे. आमच्या बैठका सुरू झालेल्या आहेत. त्या निमित्तानं देखील माझ्या नाशिकला कसं जास्तीत जास्त निधी अधिकचा केंद्राचा पण आणता येईल आणि राज्याचा पण देता येईल अशा प्रकारचं माझा प्रयत्न आहे. पालकमंत्र्याच्या बद्दलचा निर्णय हा मुख्यमंत्री महोदय घेतील, तो त्यांचा अधिकार आहे. परंतु सरोज आत्ता विशेषतः अनिल डिकले माझा प्रायव्हेट सेक्रेटरी इथं आहे. आत्ता सरोजनी सांगितलेली कामं आणि प्रेरणाताईंनी पण काही निवेदन दिलेले मी तुझ्याकडे दिलेलं आहे. त्या संदर्भामध्ये मला सोमवारी मी मंगळवारी माझी प्री कॅबिनेट आहे त्यावेळेस संबंधित अधिकाऱ्यांना बोलून घेऊन हे सगळे प्रश्न मार्गी लावले जातील अशा प्रकारची खात्री देतो. सरोज ती दुसऱ्यांदा आमदार झालेली आहे. साहजिकच काम करताना असं कोणी त्रास दिल्यानंतर माणूस जरा तो हळवी असल्यामुळं तो अशी थोडीशी नाराजीनं बोलत होती. परंतु चालतं, फार काही ह्या गोष्टीला महत्त्व देऊ नको. आम्ही तुझ्या पाठीशी मजबूतीने आहोत. तुला कुठलीही गोष्ट आम्ही कमी पडू देणार नाही अशा प्रकारची ग्वाही तुझ्या मतदारांच्या साक्षीनं मी ह्या देतो. आणि एक चांगला कार्यक्रम भगूरकरांनी इथं आयोजित केला त्याबद्दल भगूरकरांना धन्यवाद देतो. 19ला युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती देवेंद्रजी, मी आणि एकनाथराव आम्ही सकाळी लवकरच जिथं राजमाता जिजाऊंच्या पोटी महाराजांचा जन्म शिवनेरी किल्ल्यावर ज्या ठिकाणी झाला तिथंच आम्ही सकाळी जाऊन तिथं नतमस्तक होणार आहे, तिथं अभिवादन करणारं, तिथं महाराष्ट्राच्या 13 कोटी जनतेच्या वतीनं आम्ही तिथं भेट देणार आहोत. आणि त्याच्यामुळं 19 येणाऱ्या शिवजयंतीलाच्या पण मी तुम्हाला मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा देतो. आणि जसं युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांनी 18 पगड जाती 12 बलुतेदारांना घेऊन हिंदवी स्वराज्याची स्थापना केली, रयतेचं राज्य कसं असतं ते दाखवलं. आणि आज त्यांचा शिवजयंतीच्या निमित्तानं आपण सातत्याने आठवण काढत असतो. आणि आम्ही देखील शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचारांनीच पुढं चाललेलो आहोत. त्याच्यामध्ये जातीय सलोखा राहील, सगळ्यांना बरोबर घेऊन जाता येईल अशाच प्रकारचा प्रयत्न
आमच्या सगळ्यांचा आहे, ही देखील ग्वाही आणि खात्री माझ्या भंगूरकरांना देतो आणि खूप चांगल्या पद्धतीनं पाठपुरावा केल्याबद्दल सरोजला धन्यवाद देतो. असंच ह्या भागाचे प्रश्न सोडव आणि लोकांनी जो विश्वास तुझ्यावर दाखवलेला आहे तो विश्वास तो सार्थकी ठरो अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि मी आपल्या सगळ्यांची रजा घेऊन मी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.